मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। कुणीही कायदा हातात घेऊ नका, शांतता राखा, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाई होणार। यवतमधील तणावानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांकडून यवतमधील तणावग्रस्त भागाचा आढावा। परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत, अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं आवाहन। पुण्याच्या यवतमधील परिस्थितीवर आता सध्या पूर्वपदावर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अपमान केल्यानंतर तणाव, जमावबंदी लागू, जाळपोळ आणि दगडफेकीनंतर पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर। भविष्यात बेशिस्त वागाल तर खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सज्जड दम। कोकाटेंविरोधात रोष होता म्हणून खातं बदललं, फडणवीसांकडून स्पष्ट। कृषी मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर दत्तात्रय भरणेंचं सुद्धा वादग्रस्त वक्तव्य। जो वाकडं काम करून पुन्हा सरळ करतो त्याला लोक लक्षात ठेवतात, दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य वादात। अजित पवार आज रायगड दौऱ्यावर। माणगावमध्ये नर्सिंग कॉलेजच्या उद्घाटन सोहळ्यासह विविध कार्यक्रमांना अजित पवारांची उपस्थिती असणार। मुख्यमंत्री फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर। फडणवीसांच्या हस्ते बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुखचा सत्कार होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात ठाकरे गटाच्या पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक। निवडणुकांसाठी जोमानं कामाला लागा, उद्धव ठाकरेंचे निर्देश। माधुरी हत्तीणीच्या नांदणीमध्ये वापसीचा मार्ग आता मोकळा। वनतारा संस्था माधुरीला कोल्हापुरात परत पाठवण्यास सकारात्मक, मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुनरागमन शक्य नाही, पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून स्पष्ट। दादरमधील कबूतरखाना तोडण्यास काही स्थानिकांचा विरोध, तर आम्ही कोर्टाच्या आदेशाचं पालन करतोय। दिवसा गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे कारवाईस अडचण, अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी 8 दिवसात न पकडल्यास बीडमध्ये कडकडीत बंद पुकारू, एक गाडी सुद्धा फिरकू देणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। महादेव मुंडे हत्या प्रकरणात 5 जणांची पोलिसांकडून कसून चौकशी। संशयित आरोपी गोट्या गित्तेला सुद्धा ताब्यात घेणार, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तपासाला गती। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहिणींना आता सरकारची भेट मिळणार। जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा निधी वितरित होणार, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून स्त्री एटले या गुजराती नाट्य प्रयोगाचं आयोजन। मनसे कामगार सेनेच्या मनोज चव्हाण यांचा विरोध, मराठी साहित्य संमेलन आणि इतर राज्यामध्ये करून दाखवण्याचेही आव्हान। पनवेलमध्ये आज शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन मेळावा। या मेळाव्यासाठी राज ठाकरेंसह संजय राऊत, विजय वडेट्टीवार आणि शशिकांत शिंदे उपस्थित राहणार। नागपुरात दारूच्या नशेत BMW कार चालवणाऱ्याला अटक, कारमधून पोलिसांनी जिवंत काडतूसही जप्त केली। अनिल अंबानींविरोधात लुकआउट नोटीस जारी, 5 ऑगस्टला चौकशीसाठी ईडी मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना। नुकतीच अंबानींच्या रिलायन्स समूहाशी संबंधित विविध ठिकाणांवर छापेमारी झाली होती। शाळेतील आहार तयार केल्यानंतर आधी मुख्याध्यापक किंवा शिक्षकांकडून दर्जा तपासूनच विद्यार्थ्यांना देण्यात येणार, विषबाधेचे प्रकार लक्षात येताच निर्णय। रेल्वेच्या 3ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर, रेल्वे रूळ यांची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार। पुण्यातील सुतार दरा या ठिकाणी कोयता गँगचा धुमाकूळ, गाड्यांची तोडफोड, घरावर दगडफेक, ड्रम आणि इतर साहित्यांचीही तोडफोड, नागरिकांमध्ये दहशत। ऑगस्टमध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, जुलैच्या अखेरीस कमी झालेला पाऊस पुन्हा जोर धरणार। 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा। श्यामची आई सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान, बेस्ट चिल्ड्रन फिल्म म्हणून नाळ 2 या चित्रपटाचं नाव, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीमध्ये शाहरुख, विक्रांत मेसी आणि राणी मुखर्जीला स्थान। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।